आधीच त्या संताजीरावाकडे 20,000 सैनिक आहे। संताजीराव छत्रपतींची गादी उलथून टाकायला बी कमी करणार नाही। नागोजीराव काय बिशात त्यांची। राणी साहेब काय आहे सारा? हे सारं आमच्यापासून का लपवलं राणी साहेब? राजे आपली प्रकृती। कुठली प्रकृती सांभाळावी आम्ही राणी साहेब? आमचा उजवा हात तुटून गेलाय, सैन्यात अनागोंदी माजली आहे, रयत धास्तावली आहे, आणि असं असताना आम्ही आमच्या प्रकृतीचे चोचले पुरवत बसावं? हे सारं निस्तरणार कोण? सारं ठीक होईल राजे। राणी साहेब, होईल, असेल, नसेल असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही। कुठल्या भरोशावर सांगतात आपण? दैवाच्या? आभाळाकडे हात पसरवून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत राणी साहेब, तर प्रसंगी त्या हातांच्या मुठी वळवाव्या लागतात। अशा परिस्थितींवर समोरून प्रहार करावे लागतात। त्यासाठी आम्ही समर्थ आहोत राजे। आमच्यावर विश्वास असू दे फक्त। संताजीरावांना आपण परत आणू, मात्र या बाबतीत कोणताही आताताईपणा नको आणि संताजीरावांवर अविश्वासही दाखवू नये। गोष्टी हाताबाहेर गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच हालचाल केलेली बरी। तरी बरं वेळीच कळलं आम्हाला, नाहीतर सारं स्वराज्य धुतलं गेलं असतं। चला नागोजीराव, पाणी वाहून जाण्याआधी संकल्पाचे बाण घालायला हवेत। आओ, काय आहे? कुठं जायचं असं? पावलं 2 असली तरी वाटा 1000 आहेत। त्या वाटा तुडवायला आम्ही नाही म्हणत नाही। तुमच्या संघ कंचबी वनवास भोगायला तयार आहोत, पण त्या अगोदर एकदा राणी साहेबांनी भेटूया। आबाळातली कंचीबी चांदणी खोडून मागा, आणून देऊ। पर तुमची ही इच्छा काय आम्ही पुरी नाही करू शकत। दादासाहेब नक्की पुढं कुठं जायचं, कुठं राहायचं काही बी विचार नाही केला। असं कसली बी सोय न करता आता त्यापणाने निर्णय घ्यायला नको होता। कोणी घेतला निर्णय? हा, तुम्हीच म्हणत होता ना इथं थांबाय ना ग, इथनं बाहेर पडू। मग आता तुमच्या मनासारखं झालंय, आता काय काटड असते का तुम्हाला? तसं नव्हं, आपण असं एकलं कोणाची बी साथ नाही। काय करायचं म्हणता? गनिमाला सामील होऊया। अच्छा, तसं का म्हणलं आम्ही? इकडे बघा, छाती वाट ठेवा, हृदयाची धडधड जाणवते ना? निस्ती धडधड नाही, थोरल्या छत्रपतींची साध आहे स्वराज्यासाठी। रक्तातला प्रत्येक कण उसळी घेतोय तो थोरल्या छत्रपतींच्या नावानं। जो पातूर ही साध हृदयात जित्ती आहे, तो पातूर आमची तलवार मराठी मुलकासाठीच लढत राहा। दादाराव, जाऊन लागली कोणाची तरी।
राणीसाहेब, आपली योजना ठरल्याप्रमाणे यशस्वी झाली. कामबख्शला अजूनही वाटतंय की आपण त्याची मदत करणार, परंतु त्याची बेगम ती मात्र त्याच्या विरोधात जुल्फिकाराच्या हाताशी खेळते. तो कामबख्श महामूर्ख आहे आणि त्याची ती बेगम अतिशहाणी. म्हणूनच तो जुल्फिकार इतक्या सहज खेळवतोय त्यांना. आपल्यालाही अशीच खेळणारी प्यादी हवी आहेत, जेणेकरून ती खेळत राहतील आणि त्यांच्यातच गुरफटत राहतील. म्हणजे इथे जे काही घडतंय ते त्यांच्या कानावर जाणार नाही. परंतु राणीसाहेब, आम्हाला असं वाटतंय की इकडे जे काही घडून गेलंय ते त्यांच्या कानावर गेलं असेल. शक्यता आहेच, म्हणून आपणच त्यांना खेळवत राहू, जेणेकरून निकडची वार्ता त्यांच्या कानी गेली तरी त्यावर लक्ष द्यायला त्यांना फुरसत मिळणार नाही. काय झालं राणीसाहेब? काही नाही खंडोपंत, आपण पुढची योजना आखा. त्या कामबख्श आणि जुल्फिकारामध्ये वैराची ठिणगी पेटलेली पाहिजे आम्हाला. आता ताईपणा केलाय संताजीरावांनी. हेच तर म्हणतोय आम्ही. इथे चिंचित आमचा धाक म्हणून रित्या हाती गेले ते, मात्र विशाळ गडी धुमाकूळ घातला असेल त्यांनी. माणूस म्हणून हक्काचं सोडतो का कधी? हक्काचं? इथे हक्क कुठून आला नागोजीराव? आम्ही देखील या स्वराज्यावर आमचा हक्क सांगत नाही. येतो श्रींचं राज्य, मग संताजीरावांचा हक्क तो काय? हे जर कळलं असतं तर सरसेनापती म्हणून मान मागितला असता का त्यानं? त्यानं चाप लावायलाच हवा. विशाळगडी संताजींकडून काही अगळीक घडू नये. राज, आम्ही आमची माणसं त्यांच्या मागावर पाठवतो. विशाळगडावर जाधवराव आहेतच की, बाकी कुठं बी आम्ही त्यासनी आगळीक करू देणार नाही. ठीक आहे, निघा आपण. आमची भिस्त आहे आपल्यावर. संताजीराव, तुम्ही आता ते पण निर्णय घेताय, गादीशी गद्दारी करताय, ते बी एका पदासाठी. कंचपद आमासनी जर पदाची मिजास असती तर गुळाला चिकटलेल्या मुंगळेवानी लाचारीचं पाणी पीत त्याच पदाला चिकटून बसलो असतो. अहो, असली पद म्हणजे बटीक समजतो आम्ही, आणि त्यासनी तलवारीच्या टोकावर मिळवतो. छत्रपतींनी दिलेल्या पदाचा अपमान. हे पद आमासनी छत्रपतींनी नाही दिलेलं. आमच्या मनगटात हिकमत होती म्हणून आमासनी ते मिळालं, आणि आता ते बी ववाळून टाकलंय आम्ही. साऱ्या नातेवाईकांच्या नावानं, इष्ट आपतेष्टांच्या नावानं गावात आंघोळ केली आहे मी. आता कुणी आमासनी अडवायचं नाही. मी किती बी नाही म्हणलं तरी संताजीराव ही मिजाज सरसेनापती म्हणूनच होती. असं अरे जंगलातनं बाहेर पडला म्हणून वाघाचं उंदीर नाही होत. आमची मिजाज तिथं बी तशीच होती आणि हिथं बी तशीच राहणार. आणि आमचा राग
आमचा संताप या पदासाठी नाही, हे तुम्हासनी पटवून द्यावं लागावं. हे तुमचं बी दुर्दैव आहे आणि आमचं बी. अव पदाच्या लोभापायी गादीशी लोळण घेणार तुम्ही. तुम्हासनी काय कळणार आहे आत्मसन्मान म्हणजे काय आहे ते? संताजीराव, अविचारानं वागताय, बोलताय, गादीचं दुश्मन होताय हे लक्षात ठेवा. दुश्मनीचा अंजाम एकच असतो. आलं नव पोटातलं वाटाव. बोललात नव दुश्मनीची भाषा, तर मग आता जाऊन सांगा तुमच्या महाराजांना. अजून तरी आम्ही दुश्मनी केलेली नाही. यो संताजी मराठी मातीशी कधीच गद्दारी करणार नाही. आम्ही फक्त वाट बदललेली आहे. हा, पर तुम्हासनी दुश्मनीचा एवढा छौक चढला असेल तर आम्ही बी काही मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही. तसं तर तसं जे काय असेल ते बघून घेऊ. चला ना. तुम्हाला सांगितलं होतं ना ही गोष्ट राजांना सांगायची नाही म्हणून. मग मुद्दाम सांगितलं तुम्ही. ते म्हणजे आम्हाला जाब हवाय नागोजीराव. कशासाठी हा दावा मांडत आहात? नसते आरोप होत आहेत राणीसाहेब. अहो संताजीरावांनी विद्रोह केला तर तो साम्राज्याला परवडायचा नाही. संताजीरावांनी विद्रोह केला नाही आणि ते दुश्मनाच्या दावणीलाही गेले नाहीत. राणीसाहेब, मन आहे माणसाचं. ते कवा कसं बिथरल आणि कवा त्याच्या कानात वारा शिरून कवा उधळल काय सांगता नाही यायचं. या सल्ल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मात्र आता जे काही असेल ते आमचं आम्ही निस्तरू. हे बघा राणीसाहेब, शेपटीवर पाय देऊन सोडलेला नाग आहे त्यो. कवा ना कवा डंक करणारच. बरोबर आहे, पण हा नियम तुमच्यासारख्या नागांना लागू होतो, संताजीरावांसारख्या वाघांना नाही. राणीसाहेब, स्वराज्यात आलो तरी बी आमच्यावरती अविश्वास. वृत्ती बदला नागोजीराव, वृत्ती बदला. तुळशीच्या सावलीत भांग उगवली तरी ती आपली वृत्ती सोडत नाही. संताजीरावांबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे. ते काय करू शकतील काय नाही हेही आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. तरी आपल्या कुबुद्धीतून असे तर्क निघतातच कसे? माफी असावी राणीसाहेब. संताजीरावांच्या बाबतीत आता लक्ष घालू नका. प्रकरण अजून चिघळेल. आपण आपल्या मुलुखात जा आणि आपली दौलत सांभाळा. हो, पर ते राज. आम्ही सांगू राजांना काय सांगायचं ते. निघा तुम्ही. जुल्फिकार, आपके नाम पर पैगाम आया है आला हजरत का कि आप और शहजादा कामबख्श दोनों ने मिलकर उनकी खिदमत में पेश होना है. क्या? जी, आपको जाना होगा शहजादे कामबख्श को साथ लेकर. नामुमकिन. हम और शहजादे एक साथ कभी नहीं अब्बा हुजूर. कि जुल्फिकार, क्या लगता है आपको कि आपके नाम पर यह पैगाम, इसका मतलब क्या हो सकता है?
इसका सिर्फ एक ही मतलब है अब्बू। हम शहजादे के साथ मेल जोल से काम कर रहे हैं या नहीं, यही देखना चाहते होंगे आला हजरत। अगर हम शहजादे को वहां लेकर गए तो वो नामाकुल उनके सामने सब कुछ उगल देगा। इसीलिए तो हमेशा हम कहते थे जुल्फिकार कि हर बात को सख्त में लेना ठीक नहीं है। अब्बू आप जानते हैं, हमारा खुदा जानता है, हमने आज तक जो कुछ भी किया है वो मुगलिया सल्तनत की मसल्लत में किया है। बेशक अल्लाह ताला हमारी रहमत कबूल करे। हुजूर, जिंजी से खबर आई है, संता जी और राजाराम के बीच में बहुत बड़ा फसाद हुआ है। क्या? संता जी जिंजी छोड़कर चला गया है हुजूर। बहुत खूब। देखा अब्बा हुजूर, अल्लाह ताला ने हमारी मन्नत कबूल की। अब वो मरहट्टे नाकाम होंगे। अब आला हजरत को पैगाम भेज दे कि हम इतनी जल्दी उनकी खिदमत में नहीं आ सकते। संता जी को मिटाने के लिए यहां हमारी मुहिम जारी है। संता जी, सांभाळून, हात इशारी नाग आहे। इतका इशारी की त्याने दंश मारला का माणूस एका झटक्यात स्वर्गवासी। असाच तर पाहिजे आपल्याला। पर इतकी जोखीम कशापायी घेत आहे? हे जनावर पिसाट आहे, तुम्हाला बी डसू शकतं। ती फिकीर करू नका। हा नाग ताराबाईला कसा डसेल त्याचा इंतजाम केलाय आम्ही। हाव, पर त्या परीस तिला इश देणं सोपं होतं। सोपी कामं करणं उमाबाईची फितरत नाही। त्यांना जहर दिलं तर सगळे आपल्यावर शक करतील। ते बी आहेच म्हणा। त्यापेक्षा हा जहरीला नाग त्यांना डसला तर कोणालाही संदेह नाही येणार। ताराबाईची मौत बेमालूम वाटली पाहिजे, एकदम कुदरती मौत। बरं, आमच्यासाठी काय हुकूम आहे? आज रात्रीच आपली ही योजना कामयाब होईल। मग आज रात्रीच आपण इथून निसटायचं। इकडे सगळे ताराबाईच्या मौतचा मातम सुरू करतील आणि तेवढ्यात आपण मोगली छावणी गाठू। निघा। तुम्हाला कळत कसं नाहीये राणी साहेब? भावनेच्या बोटांनी हे तिढे सोडवता येत नाहीत। का स्वतःच म्हणणं खरं करण्याचा अट्टास करतात तुम्ही? राजे, जितका विश्वास आमचा संताजी रावांवर आहे तितकाच आमचा स्वतःवरही आहे। दोन्ही बाजूंनी घट्ट असलेल्या या गाठी संताजीराव तोडून जातील हे आम्ही कधीही मान्य करणार नाही। वास्तवाचं भान ठेवा राणी साहेब। संताजीराव गेलेत। ते तुमचे भाऊ असले तरी आता ते स्वराज्याचे शत्रू आहेत। राजे, संताजीराव निघून गेले हे खरं आहे, पण म्हणून त्यांनी स्वराज्य द्रोह केला असं कधीही होणार नाही। राजे, ऐकावं, संताजीरावांसारखा रायगडाच्या तोलामोलाचा बुलंद चालता बोलता गड आम्हाला गमवायचा नाहीये। हे आपण म्हणतात राणी साहेब, आणि यात आम्ही कुठे काय केलंय? संताजीराव गेलेत ते त्यांच्या अहंकाराने तुमच्या या बुलंद गडाच्या पायाशीच वाळवी लागली आहे। संताजींच्या पराक्रमाची माती देखील फुसफुशीत होऊ लागली आता। कसा टिकणार आहे मग गड? हो, पण हा गड ढासळतो याचं काहीच वाटू नये आपल्याला। गेलेल्या जीवाची चिंता करण्यापेक्षा असलेल्या स्वराज्याची काळजी करतो आम्ही। संताजीरावांच्या हाती असलेलं 20,000चं सैन्य घेऊन तोफेसारखे आदळतील स्वराज्यावर। तेव्हा हाती असलेले गड ढासळू नये याची फिकीर करा। त्यांच्या डोक्यात प्रतिशोधाची आग लागली आहे, कळत कसं नाहीये तुम्हाला? आम्हाला आता फक्त इतकंच कळतंय की संताजीराव अजूनही आमचे आहेत। आम्ही त्यांना परत आणू। आम्ही आपल्याला वचन देत आहोत राजे। आम्हाला रक्षाबंधनापर्यंतचा वेळ द्या।
संताजीराव माघारी येतील आणि आम्ही इथे सर्वांसमोर त्यांना राखी बांधू.